दरम्यान भाजपला महापौर पद मिळावं, ठाणे महानगरपालिकेत भाजपनं महापौर पदाची मागणी केली आहे। 2 वर्ष महापौर पदाची मागणी भाजपकडून ठाण्यात करण्यात आली आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली आहे। भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट आहे। जागा वाटपात भाजपनं नमतं घेतलं होतं। जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळायला हवीत, नाहीतर विरोधी बाकावर बसू, असं आमदार निरंजन डावखरे म्हणाले। आणि ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत। नरेश म्हस्केजी नमस्कार। आमदार निरंजन डावखरे यांनी 2 वर्षाच्या महापौर पदाची मागणी केली आहे ठाण्यात। काय भूमिका आहे आपली शिवसेनेची? बघा, या संदर्भात शिवसेना भाजपा युतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील। त्यांनी मागणी केलेली आहे, तर त्या संबंधी काय निर्णय घ्यायचा या संबंधात वरिष्ठ नेते निर्णय घेतील। आम्हाला या संदर्भात अधिकार नाहीये की वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील। जर 2 वर्षाचं महापौर पद भाजपला दिलं गेलं तर ठाण्यातल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना ते मान्य असेल का? 2 वर्ष, 5 वर्ष जे काय हवं असेल त्या संदर्भात निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील। या संदर्भात हा पूर्णपणे अधिकार त्यांचा आहे, त्यामुळे या संदर्भात मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही। अच्छा, वरिष्ठ नेते निर्णय घेतील हे मान्य आहे, पण जे वक्तव्य केलं गेलंय ते भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केलं गेलंय। विधान परिषदेचे आमदार आहेत निरंजन डावखरे आणि ते सांगतायत की आम्हाला 2 वर्षांचं महापौर पद हवंय। स्थानिक नेत्यांचं काय म्हणणं आहे शिवसेनेच्या? त्यांनी आता मी जर म्हटलं की आम्हाला 5 वर्ष मुंबईचं महापौर पद पाहिजे, तर माझ्या बोलण्याला काय अर्थ असणार आहे का? मी तोच निर्णय घेणार या संदर्भात, त्यामुळे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये। या संदर्भात वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील। म्हणजे थोडक्यात निरंजन डावखरे जो दावा करतायत किंवा जे बोलतायत त्याला काही अर्थ नाहीये, त्याला काही महत्त्व नाहीये असं तुम्ही म्हणताय? नाही, तुम्ही त्याचा अर्थ कसा घेता हे नाही। शेवटी युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतात आणि निर्णय ज्या संदर्भात 2 वर्ष द्यायचं, 1 वर्ष द्यायचं, 5 वर्ष द्यायचं, हे माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील। तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल। आपण पाहिलंय की ठाण्यामध्ये कायम शिवसेनेचा वर्चस्व राहिलाय। महापौरही ठाण्यामध्ये शिवसेनेचाच राहिलेला आहे। सध्या भाजप स्वतःची ताकद वाढवण्याचा ठाण्यामध्ये प्रयत्न करताय। अगदी स्वबळावर लढण्याची भाषा झाली। जांभळी नाक्यावर सध्या बॅनर देखील लागलेले आहेत, भाजप वाढवली म्हणून। काय चाललंय अंतर्गत ठाण्याच्या राजकारणात? हे बघा, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने भाजपला सुद्धा आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आज जवळजवळ म्हणजे 65 ते 66 नगरसेवकांची बहुमतासाठी आकडा असतो। आज आमच्याकडे फक्त शिवसेना 75चा आकडा आहे। पण आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्हाला, मी आजही माझं स्टेटमेंट कायम आहे की युती म्हणून आम्ही लढलो आणि युती म्हणूनच सत्तेत राहू, हे विधान माझं कायम आहे। आजही त्या मताशी आम्ही ठाम आहोत। त्यामुळे युती म्हणून लढलो, उद्या आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्हाला बाबा आमची पूर्ण बहुमत आहे, परंतु युती म्हणून लढलो आणि युती म्हणून सत्तेत आम्ही बसू, एवढंच माझं म्हणणं आहे। वरिष्ठ नेते ज्या पद्धतीत निर्णय घेतील त्या पद्धतीत तो अंमलबजावणी करण्याचं काम आमचं आहे। ठीक आहे नरेश म्हस्केजी, आभार आपल्या पण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।